शिवाजी महाराज देगावकर चला सूचक मी नवीनच आहे आता. नवीन जरी राहिले जुने जरी राहिले समोरच्या माणसाकडे पाहून मोठ्यानं वाचा येऊ नका मी पाठीशी आहे आलं का लक्षात. राजा रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय पार्वती पदे शिव हर हर महादेव. श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः. ठाणमान नेटका मेघ श्याम तनु देखा कासे पितांबर सुरेखा स्वरूप देखा साजिरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. काय झालं जसं भगवंत रामचंद्र प्रभू होते तशाच प्रकारे भरत सुद्धा दिसायला लागले. दोघांचे स्वरूप सारखं दोघांची शरीर सारखं दोघांचं सर्व स्वरूप असं असणार सारखं असं असणार होतं. कोणी झोपले असाल तर थोडं उठा साखर झोप झालेली आहे कारण भारतीराजाच्या हातावर पर्वत आहे आणि एखाद्या त्याच्या डोक्यामध्ये पल्ला पुन्हा येवलीकरांना सांगितलं नाही म्हणणं का म्हणायला लागलं. कपीचारी मनात बरं झाला सावचित घालून लोटांगण त्वरित कपीनाथ विनविला. सावधान झाला मनामध्ये विचार करायला लागला भारतीराजा. लोटांगण घालायला लागले भरताच्या चरणावर आणि लोटांगण घातल्यानंतर काय होते बघा पुढे चला. तू रामाचा निज भक्त सका जीवला ग हनुमंत राम आज्ञेशी नित्यांकित राम सेवित सर्वदा. भरताने दोन्ही हात जोडले लोटांगण घाललं भारतीराजाच्या पायावर सांगायला लागले मानले बाबा भारतीराजा तू भगवंताचा रामाचा निज भक्त कोणाला म्हणाले. माऊलीने सांगितलं आपण भक्त नव्हो भक्तीचं नाटक करतो आपण पोटा करता आणि या सर्वांमध्ये मोठेपणा जगामध्ये रवायच्या करता. भक्त आले आणि निज भक्त असा असणारा जो देव सुद्धा ज्या भक्ताची वारंवार नामस्मरण करते त्याला निज भक्त असा असणारा म्हणतात. मारुतीराय कसा होता 84 भक्त आता संन्यासी आता बापू आणि 84 मध्ये मारुतीराय असा असणारा 2 नंबरचा संन्यासी होता 2 नंबरचा भक्त होता. मग एवढा तू भक्त असा असणारा आणि म्हणून तुला शरण आलो म्हणा लागले. श्रीरामाचा धाकटा बंधू भजनहीन मामेंदू नायक श्रीराम कथा गंधू अभाग्य सिंधू. भाग्यवान मला भाग्य नाही माझं दैव फुटका असा असणारा श्रीरामाचा लहान असणारा भाऊ आणि भगवंताची कथा मला आतापर्यंत ऐकली नाही. काय कार्य केलं हे माहित नाही. तू वारंवार संग राहतो चल पुढे. नायक श्रीरामाचे नाम नाटोळे श्रीरामाचे कर्म. अरे श्रीरामाचं नाव मी आतापर्यंत ऐकलं श्रीरामाने काय काय कर्म केले सुद्धा मी ऐकलं नाही म्हणून तुला शरण आलो. काय काय कथा घालेली तेवढं सांग आणि माझ्या कानाचं कपिरंदन सभावेचन श्रीराम भजना राम विनयन सियाना. तू दैववान असा असणारा वानर तन्वास मारुतीराया परंतु दैवाचा असा असणारा सदैव भगवंताच्या नामामध्ये तल्लीन राहतो. श्री रामचंद्र प्रभूचा संकेला राहतो. नाम कोंदला तुझे दे नामा रामा वाचून नेनसी काय म्हणून अंतर्बाह्य असा असणारा राम असा असणारा तुझ्या अंतर्बाह्य शरीरामध्ये कोंदलेल्या रामा वाचून दुसरं तुझ्या मुखाला कोणतंच असं असणार आलेलं नाही. कोणतंच कार्य तुझ्या हातून घडलं नाही. हातानं भगवंताची सेवा आणि मुखानं भगवंताचं राम असा. 14 वर्षी पाठी कपी तुझ्या वाक्य पुष्टी ऐकली श्रीरामाची गोष्टी तेने पोटी अवस्था. काय झालेली आहे माझ्या मनाची अवस्था आहे
की 14 वर्षे माझ्यापासून दूर गेलेल्या होत्या. मग या 14 वर्षामध्ये काय काय माझ्या भावानं केलं, कुठं कुठं राहिले, कसा कसा त्यांना त्रास सहन केला, हे सगळं तुझ्या मुखातून एक वेळेस ऐकावं म्हणायला लागलं. ऐकाव्या श्रीराम कथा अंतर्यामी वार अवस्था भक्त तमा कपिनाथा उदासता नसावी. श्री राम कथा ऐकल्या करता लक्षात राहू द्या. आत्ताचा प्रसंग असा असणार आहे की मी गुत्त घेतले मला गुत्त दिलेला आहे. तुमच्याकडे गुत्त घेतात की नाही? आमच्याकडे गुत्त लय घेतात. तणावर माती लोटतात आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याची माती करतात. तसा टाइम असा आहे की गुत्त्याचा आहे, त्याच्यामुळे थोडं स्पीडनं चालावं लागलेलं आहे. कोणी झोपू नका आणि माझ्या आवाजापुढे तर झोपलेलं उठून येते. चिंतित जो कोणी सांगेल रामचरित बरं, आधी तू भेटलासी येथ तरी किती दिवसापासून वाट पाहत होतो म्हणायला लागले. कोणीतरी रामभक्त भेटल आणि ही रामकथा अशी असणारी मला सांगेल. परंतु आज दैव माझं उजेडाला आलं आणि तू समोर असा असणारा दिसला. चला तुझाशी येत तरी माझं होईल प्रांत तुझं कोपेल रघुनाथ. आणि जर तू मला रामकथा न सांगता निघून जाशील तरी माझा प्राण या ठिकाणी झाला. प्राण गेल्याबरोबर तिकडे रामचंद्र प्रभू तुझ्यावर रागावतील. तिकडे स्वामी शोभेल तिकडे माझा प्राण जाईल. उभय संकटी शिन आता तिकडे मालक रामचंद्र प्रभू रागावतील, इकडे माझा प्राण जाईल. दोन्ही कुठे लागेल ना? परमार्थ केला नाही, संसारामध्ये गुंतला, दोन्ही कुणी वाया गेला. असं तुझं कार्य होईल म्हणाला. मत द्यावे समाधान ऐकूया कपिनंदन लोटांगण झाली तसे. मग त्याकरता काय करायचं आहे, कोणतं तरी एक करावं लागेल म्हणले. मग मला रामकथा सांग, माझ्या मनाचं जीवाचं कोडा असं असणार सोडू या ठिकाणी. त्यावेळेस दोन्ही साधले जातात.